दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी बदलापूरच्या रेल्वे स्थानकात आंदोलन झालं आणि त्यानंतर बदलापूरमध्ये घडलेली लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली। या प्रकरणी पोलिसांवर केला जाणारा दिरंगाईचा आरोप ते SIT समितीची स्थापना या प्रकरणातील आतापर्यंतचे सर्व अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रसिद्धा कांबळे आणि आपण पाहताय लोकसत्ता लाईव्ह। बदलापूरमधील एका नामांकित शाळेत सफाई कर्मचाऱ्याने 2 लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती। मात्र पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे आणि त्यानंतर बदलापूरमधलं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं। 20 ऑगस्ट रोजी पालकांनी शाळेबाहेर आंदोलन केलं, शाळेची तोडफोड देखील केली आणि त्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी थेट रेल्वे स्थानकात जाऊन आंदोलन केलं। रेल्वे रुळावर उतरून नागरिकांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला। शाळेबाहेरही असाच जमाव होता। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या होत्या। त्यामुळे परिसरातील एकंदर वातावरण चांगलंच तापलं होतं। राजकीय वर्तुळातून देखील या प्रकरणावर संताप व्यक्त करण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा असे आदेश दिले आहेत। तसंच कठोरात कठोर कारवाई होईल असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे। या प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। जी का आता माझ्याकडे अहवाल प्राप्त झालाय त्याप्रमाणे 13 ते 16 ऑगस्टच्या दरम्यान हा प्रकार घडलेला होता। 18 तारीखला याची तक्रार पालकांनी केली। ही जवळजवळ 12 तासांनी त्याची दखल घेण्यात आलेली नव्हती आणि त्याच्यामुळे संबंधित खात्याच्या ज्या PI आहेत त्यांची सुद्धा गृहमंत्र्यांनी तातडीने तिथून बदली केलेली आहे। त्याच्यानंतर शाळेला आम्ही नोटीस बजावलेली आहे, कारण ही शाळेची जबाबदारी असते। त्याच्यामुळे शाळेला नोटीस बजावलेली आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले, तिथल्या क्लास टीचर दीपाली देशपांडे आणि तिथं असिस्टंट कामिनी गायकर आणि निर्मला भोरे यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलेलं आहे। शाळेला नोटीस बजावण्यात आली असून मुख्याध्यापिका, असिस्टंट आणि वर्ग शिक्षक यांना देखील निलंबित करण्यात आलं आहे। सदर घटना ही 13 ऑगस्ट रोजी घडली होती आणि त्याचे पडसाद आज उमटताना दिसत आहेत। त्यामुळे इतका उशीर का लागला, यावर आतापर्यंत कारवाई का झाली नाही असे प्रश्न पालकांकडून उपस्थित केले जात आहेत। सरकारकडून SIT समितीची स्थापना करण्यात आली आहे, त्यामुळे समिती अंतर्गत या सगळ्या प्रकरणाचा छडा लागेल असं आश्वासित केलं जात आहे। या प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। कारवाई ती घटना उघडकीस आल्यानंतर तात्काळ झालेली आहे। तथापि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक कोणी कुठली दिरंगाई केली आहे का, कोणी लपवून ठेवला आहे का, या संदर्भातही चौकशी ही जी काही SIT आपण केली आहे ती करेल। दरम्यान मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासित करूनही पालकांचं आंदोलन हे बदलापूर स्थानकात सुरूच होतं। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वारंवार केली जात होती। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे देखील यावेळी घटनास्थळी दाखल झाले होते। त्यांनी पालकांना हे आंदोलन थांबवण्याचीही विनंती केली, मात्र पालकांचा रोष कायम होता। आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी वारंवार केली जात होती। सदर घटना ही धक्कादायक आहेत, यावर पालकांचा रोष आणि आक्रोश पाहून शाळेचे अध्यक्ष अक्षरशः रडले। ते म्हणाले की ह्या प्रकरणी आम्ही मुलींच्या पालकांना तसेच प्रशासनालाही सहकार्य करण्यास तयार आहोत। शाळेतील यंत्रणा दुरुस्त आणि सुरक्षित करण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। त्यामुळे माझी पालकांना विनंती आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीचा राग शाळेवर काढू नका, तुम्ही देखील या शाळेत शिकला आहात अशी विनंती अध्यक्षांकडून करण्यात आली आहे। मात्र तरी देखील पालकांचा रोष कायमच आहे। यावर कडक कारवाईची मागणी पालकांकडून केली जाते आणि त्यावर प्रशासन आता कोणतं कठोर पाऊल उचलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे, त्यामुळे ह्याचा निकाल लवकरात लवकर कधीपर्यंत लागणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर होणारा दिरंगाईचा आरोप, आंदोलकांनी कायदा हातात देण्याची केलेली मागणी याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ लाईक, शेअर आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।